ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज साईड्स आर 4.5 सेंटीमीटर इच. लगेच एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा रफ फिगर म्हणून. नाव द्यायचं. नाव दिलेलं त्यांनी गिवन दिलेलं आहे का नाही दिलेलं, मग आपण आपल्या मनाने नाव द्यायचं. ट्रायंगल ABC. ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज साईड्स आर 4.5 सेंटीमीटर इच. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ऑल साईड्स आर इक्वल. मग आपण लिहिणार इथं 4.5 सेंटीमीटर, इकडे सुद्धा असणार 4.5 सेंटीमीटर, इकडे असणार 4.5 सेंटीमीटर. आता हा ट्रायंगल कोणत्या क्रायटेरियानुसार आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तर आपण लिहिणार लेट्स ड्रॉ दिस ट्रायंगल using SSS क्रायटेरिया. ओके. सगळ्यात आधी काय करणार आपण, स्केल घ्यायची आहे. एक स्केल आणि कंपास लागेल आपल्याला. ठीक आहे. स्केल घ्यायची आणि 4.5 सेंटीमीटरची BC लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. आता मी काय करतोय, इथं इंचेसमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत पण ही सेंटीमीटरमध्ये होत नाहीत, म्हणून ह्या इंचेसलाच आपण सेंटीमीटर कन्सिडर करूया. ठीक आहे. तर आता 0 पासून 4.5 पर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि या लाईनला नाव काय देणार, ही जी साईड असणार आहे ही 4.5 सेंटीमीटरची साईड BC साठी. लगेच नाव देऊन घ्यायचं आहे B आणि C. इथे डायमेन्शन लिहून घ्यायच्यात 4.5 सेंटीमीटर. आता नेक्स्ट काय, दोन साईड दिले आहेत 4.5 आणि 4.5. कंपास घ्यायची आहे, B पॉईंटवरती ठेवायची. B पॉईंटवरती ठेवण्याआधी आपल्याला 4.5 सेंटीमीटर त्यामध्ये घ्यावं लागेल. मग आता आधी आपण काय करूया, 4.5 डिस्टन्स त्यामध्ये घेऊयात. स्केल बाजूला घेऊयात. एक पॉइंट B वरती ठेवायचा आणि दुसरा पॉइंट इकडे आर्क ड्रॉ करण्यासाठी यूज करायचा. आता सेम पॉइंट इकडे आपण C वरती ठेवणार, कारण डिस्टन्स तर सेमच असणार आहे. आणि काय करायचं आहे, एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे. आता हा जो पॉईंट मिळालेला आहे, हा पॉईंट जो असणार याचं नाव काय आहे, A. याचं ह्या पॉईंटचं नाव आहे A. आणि आता काय करायचं, फक्त हे B आणि A पॉईंट जॉईन करून घ्यायचा. B आणि A पॉईंट जॉईन करायचा. सेम तसंच C आणि A पॉईंट जॉईन करून घ्यायचा. ठीक आहे. हा झाला आपला ट्रायंगल ABC. आता इकडे किती आहे, 4.5 सेंटीमीटर, इकडे सुद्धा 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. नाव देऊन घेतलं. आता रफ फिगर कोणती आणि फेअर फिगर कोणती हे खाली द्यायला विसरायचं नाही. रफ फिगर आणि ही आपली असणार आहे फेअर फिगर. ओके. झालं. स्टेप्स लिहायची काही गरज नाही, कारण इथं कुठे मेन्शन केलं नाही. आपल्याला फक्त ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. ड्रॉ करत असताना नाव विसरायचं नाही, डायमेन्शन्स विसरायचे नाही, रफ फिगर नाव दिलेलं आहे हे विसरायचं नाही, आणि कोणत्या क्रायटेरियाने आपण ट्रायंगल ड्रॉ करतोय हे विसरायचं नाही. हे आर्क्स डबल डबल गिरवायचे नाहीत, लाईन्स डबल डबल मारायच्या नाहीत, आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स प्रॉपरली कनेक्टेड असले पाहिजेत. डिस्कनेक्टेड पॉईंट्स ठेवायचे नाहीत. ठीक आहे.